बाबासाहेब कधी थकले नाही. तुम्हाला एक उदाहरण जरूर माहित असेल. एक वेळा बाबासाहेब परदेशातून भारतात आले. बाबासाहेब परदेशातून भारतात आल्याच्या नंतर साहेब नोकरी करायला तयार झाले. नोकरी करण्याच्या पेशात बाबासाहेब उतरले. आणि पण बाकीच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या टेबलवर पाणी आहे, त्यांच्या टेबलवर खायचे, त्यांना रितसर त्यांचा मान सन्मान भेटे. पण माझ्या बाबासाहेबांना वेळोवेळी अपमानित केले जाय. अरे जो नौकर जे छोटासा चपरासी जरी असला बाबासाहेबाच्या टेबलवर फैली फेके टाका. बाबासाहेबाले पाहून नाही गेला. बाबासाहेब रडले. बाबासाहेबांनी खूप विचार केला. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस अँड व्हाय, काय कारण आहे असा का म्हणून राहिला आपल्यासोबत. बाबासाहेब थकले, रडले. बाबासाहेब थांबले. बाबासाहेब थोडे विचारमग्न झाले. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. बाबासाहेब बाहेर निघले. बाहेर निघल्याच्या नंतर बगीच्यामध्ये जाऊन बाबासाहेबांनी थोडा ब्रेक घेतला. बाबासाहेबांना थोडा विचार केला. त्याच्यावर तीक्ष्ण विचार बाबासाहेबांनी केला. आणि बाबासाहेबांनी म्हणलं नाही, आता आपण जागल्याशिवाय राहणार नाही. अरे किती दिवस थांबायचा, किती दिवस सहन करायचा. अभी कुछ ना कुछ करना पडेगा. त्या दिवशी मी ते लिहिलो याच्यासाठी. अरे जागो रे जय भीम वालो, ये तूफान आने से पहले. अरे जागो ये जय भीम वालो, ये तूफान आने से पहले. अरे भूल गए क्या, क्या कहा था मेरे भीम ने जाने से पहले. और कि गीत गा लो मेरा रथ मेरे मंजिल पर ले जाने से पहले. तुमको सो गए रथ हिलाने से पहले. टाळ्या वाजवा बाबासाहेबांसाठी. म्हणून आई हा चिंतन आहे. जातीवादाच्या तोंडाचं बंद केलं मोछन, जातीवादाच्या तोंडाचं बंद केलं मोछन. 395 कलमाचे घेऊन टोचन, 395 कलमाचे घेऊन